अहो 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. काय सांगता? चला पटापट गाडी चढून घे बरं. पुढे सरका. का बरं हात का? मला तुम्हाला नमस्कार करावा लागेल. नमस्कार. आमच्या ह्या महायात्रा वारी लोकसभेच्या बसमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. स्वागत करावं लागतं. विमानात गेल्यावर कसं काय स्वागत करणार, तसं मी तुमचं स्वागत करतो. नमस्कार. पैसे तयार ठेवा. सगळ्यांचं सगळं ठरलंय. या पक्षात त्या पक्षात आता परत जाण्याचं नाही. नक्की या मग. चला 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 चटा चटा या. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली आणि कांद्यानं शिवाच ऐकलं का घोषणा तुम्ही? चला मग आता यांच्यावर चर्चा करू. काय नेमकी परिस्थिती येते बघत राहा. महायात्रा वारी खैरात झाली. नमस्कार 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 मंडळी. मी आलेलो आहे अशा गावात. आता तुम्हाला कोडं घालतो. मी कोडं घालणार तुम्हाला आणि तुम्हाला ओळखायचं मी कुठल्या गावात आलो. इथे उमेदवारांचे नाव पाटील. 3 उमेदवार. पाटील त्यांचं नाव. सांगा बरे गावाचे काय आहे नाव? सांगली. क्या बात आहे, क्या बात आहे ताई. तुमचा उत्साह म्हणजे मला इतका जबरदस्त वाटलेला आहे. महायुतीकडनं कोण आहे सांगा बरं? महायुतीकडून आमचे माननीय संजय काका पाटील आहेत. संजय काका पाटील महायुतीकडनं आहेत. महाविकास आघाडीकडनं कोण आहेत सांगा बरं? महाविकास आघाडीकडे कोण सांगेल? हा विशाल पाटील. आम्ही महाआघाडी झाली गडबड. अरे बापरे बापरे बापरे. हे बघा हे असं आहे. महाविकास आघाडीकडून आहेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील. नाव पण काय सॉलिड हो, चंद्रहार पाटील. आणि अपक्ष उभे आहेत बरोबर ना? विशाल पाटील. क्या बात आहे. विशाल पाटील. मंडळी एकेकाळी सांगली म्हणजे 16 आमदार आणि 3 मंत्री असं काय काय सांगितलं जातं. इथनं काँग्रेसचा हा बालेकिल्ला असं म्हटलं जातं. आज या नेमक्या ह्या मतदारसंघामध्ये संजय काका पाटलांनी काही काम केलंय का नाही? कारण 2 टर्म संजय काका पाटील आणि संजय काका पाटलांची आमची फार वेगळी हिस्ट्री आहे बरं का. संजय काका पाटील पहिल्यांदा जेव्हा आमदार झाले बरोबर ना 2009 साली, तेव्हा आमच्या गाडीत बसले होते. आमदार झाले, गाडीत बसले आमदार झाले. त्याच्यानंतर झाले 2 टर्म खासदार 14 आणि 19ला बरोबर ना? त्यानंतर दिसलेच नाही. काय झालं? त्यानंतर दिसलेच नाही. का बरं दिसले नाही? त्यांना बरोबर जनतेला कुणाला दिसलेच नाही. निवडणुकीच्या वेळी दिसले. काय झालं? त्यांनी झापडं लावून घेतली होती. यांनी झापडं लावून घेतले ते म्हणून संजय काका दिसले नाही. बरोबर. पण संजय काकांनी विकास केला. सांगा काय काय झाला? पाण्याची जी काही सोय त्यांनी आजवर केलेली आहे. पाण्याची सोय बरोबर. संजय काकांना पाणीदार खासदार म्हणलं जातं. पाणीदार क्या बात आहे. पाण्याचं नियोजन हे वसंतदादा पाटील यांच्या कार्यकालातनं चालू झालेली या सगळ्या योजना आहेत. यांनी या संदर्भामध्ये कोणतंही काम केलेलं नाही. केवळ आणि केवळ प्रतीक पाटलांनी AIBP जे केंद्राची योजना आहे त्याच्यातनं 1150 कोटी रुपये आणले. ते त्यानंतर 1 रुपया आणलेलं आहे. बोला. पाणीदार खासदार आदरणीय संजय काका पाटील यांनी 10 वर्षात 2800 कोटी रुपये निधी आणला. टेंबू सारखा प्रकल्प जो पूर्णत्वास आणला. यांनी डोळ्यावर पाकिट ठेवलेले आहेत. त्यामुळे संजय काकांचं पाकिट त्यामुळे संजय काकांचं काम आघाडीमध्ये झालेल्या बिघाडीमध्ये जे अपक्ष उमेदवार निवडणूक लढत आहेत त्यांना दिसत नाही. संजय काका 10 वर्ष पाणीदार खासदार म्हणून आता ओळखत नाही तर जमीनदार खासदार म्हणून ओळखतात. नुसत्या जमिनी घेतलेल्या आहेत, बाकी काही काम नाही. काम केलं प्रतीक पाटलांनी AIBP मधनं 2200 कोटी रुपये आणून या योजना चालू केल्यात. आता अजून सुद्धा ते पैसे यायला लागले. साहेब प्रतीक पाटलांकडे 4 मंत्रालय होते. मी तुम्हाला मोकळे बोर्ड दाखवतो. ज्या ठिकाणी रस्त्यावर एक खडीचा तुकडा पडला नाही याचे पुरावे आमच्या जवळ आहेत. 5 वर्ष मंत्रिमंडळ. आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून संजय काका
ठिकाणी जत सारख्या 45 गावामध्ये पाणी दिलं. या ठिकाणी मोठमोठे हायवे झाले, रेल्वेचे उड्डाण झाले, हायवे दिला केलं, रेल्वेचं विद्युतीकरण केलं. अशा प्रकारे प्रचंड असं काम आदरणीय मोदींच्या माध्यमातून मागच्या लोकांनी प्रत्येक दादा असतील कोण असतील त्यांनी काम केलं नाही, त्यांना लोकांनी 10 वर्ष घरात बसवलं. त्यात आम्ही पण सहभागी होतो, ते निष्क्रिय होते. मात्र त्यांचा आता काढण्याचे दिवस नाहीत. 10 वर्ष झालं तुम्ही भाजपचे खासदार आहेत, त्यांनी काय करून उधळलं त्याचं सांगावं. एक सुद्धा रोजगार आला नाही, एक मोठा रोजगार आला नाही, उद्योग आलेला नाही. एअरपोर्ट आमचं बंद पडलंय. ड्रायपोर्टचं गाजर दाखवलं फडणवीसांना घेऊन, ते फडणवीस परवा येऊन गेले. एक शब्द सुद्धा बोलायला त्यांना नैतिकता राहिलेली नाही. विरोधकांच्याकडे कुठलाही मुद्दा नाहीये. सत्ताधारी पक्षाकडून 10 वर्षात जे संजय काका नाही यांनी चौकात यावं, खुला हवं नाही. आम्ही कागदपत्रासही दाखवतो काय विकास केला. 10 वर्षात संजय काकांनी ड्रायपोर्ट ही स्कीम या भागामध्ये आणतो म्हणून सांगितलं. माहिती अधिकाऱ्यांनी सुद्धा माहिती घेतली असता त्या ठिकाणी ड्रायपोर्ट मंजूर नाही. लोकांना फसवण्याचा बिझनेस या ठिकाणी चालू आहे त्यांचा. सीमा भागात अजिबात फिरकले नाही. त्या भागातले रस्ते जरी बघितले असून त्या भागातल्या रस्त्यांना डांबर मिळालेलं नाही. खोटे बोलकर येतील बोल हे एवढंच काम चालू आहे. 100 लंगडे म्हणून एक पैलवान होऊ शकत नाहीत, तसे 1000 विरोध मिळून संजय काकाला हरवू शकत नाहीत. विकास जो है वो कुछ हुआ ही नहीं है. सांगली जिले ने इसीलिए ये बात ठराया हुआ है कि मान जो आहे तो पक्षाला पण मत जो आहे अपक्षाला. फक्त दंगा करायचा, महाविकास आघाडीला कार्यक्षम उमेदवार मिळाला नाही म्हणून पाटील वसंतदादा पाटलांच्या नातवांनी 10 वर्ष काय काम केलं हे पक्षाला पण कळलं म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची आज महाराष्ट्राला गरज आहे. तुमचा नाही इथे कोणी उमेदवार आहे? उमेदवार नाही. आमचे साहेब ज्यावेळी निर्णय देतील त्यावेळी मी निर्णय घेऊ. कधी पाठीमध्ये जाहीर केलेला आहे. आम्हाला जेव्हा आदेश येतील त्यावेळी आम्ही काम करू. पण या ठिकाणी संजय काका पाटील यांचं नाव घेतलं जाते. निष्क्रिय खासदार झालेले आहेत त्यांनी या भागामध्ये काम केलेलं आहे. माननीय खासदार संजय काका पाटील यांनी गेले 10 वर्षामध्ये किती विकास कामं केली ह्या सगळ्या जनतेला माहिती आहे. विविध कामामध्ये त्यांनी एवढा विकास केलेला आहे की तो विरोधकांना पचत नाहीये. आतापर्यंत फक्त संजय काकांनी स्वतःचा विकास केलाय आणि भाजपनं महाविकास आघाडीच्या बिघाडीवर मत मागू नयेत, त्यांच्या कामावर मत मागावे. चला मागे विकासाला मागे घेऊन जाऊ आपण. या विकास मेलेला आहे. मी सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख आहे. एकनाथ भाई शिंदे साहेब यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी बोलतो. गेल्या अनेक वर्षात ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती, ज्यावेळी ऐकलं त्यावेळी खजिन्यात खडखडाट, परंतु या 10 वर्षाचा कार्यकाल बघितला आणि त्यातला आत्ताचा कार्यकाल बघितला तर एवढा विकास निधी आला की अक्षरशः पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन उद्घाटन सुद्धा करायची वेळ भेटना झाल्या. एवढा विकास झाला. आज लाभार्थी ते पदाधिकारी थेट काम करायला लागल्यात आणि त्यामुळे जर आपण बघितलं आरोग्य क्षेत्रामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने काम झालंय. यांनी फक्त राजकीय ज्या विषय चालू आहेत. आज भाजपनं जातीमध्ये मराठा आरक्षण असेल, धनगर असेल, ओबीसी आरक्षण असेल या मुद्द्यावर जातीत भांडण झाले. मराठ्यांच्या आया बहिणींवर देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज केला. आम्ही त्याचा निषेध करतो. आरक्षण दिलं. त्यांचे अश्रू पुसण्याचं काम देखील देवेंद्र फडणवीसांनी केलं. स्वतंत्र 10% आरक्षण मराठा समाजाला फक्त देवेंद्र फडणवीसांनी दिलं. महाराष्ट्रातला आताच आमच्या मित्रांना आरक्षणावरती जी भूमिका मांडली. माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे, मराठा समाज, ओबीसी समाज आणि धनगर समाजाचे आंदोलन चालू आहे. यामध्ये भाजप सरकार पूर्णपणे निष्क्रिय ठरलेलं आहे. मंडळी आपण आलेलो सांगलीमध्ये माझ्या बुटाची लेस निघालेली आहे. मला ती बुटाची लेस बांधण्यासाठी एक छोटासा ब्रेक घ्यावा लागणार आहे. थोडस पाणी पितो मग पुन्हा येऊन यांच्याशी चर्चा करतो. त्यावर तुम्ही बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सांगलीमध्ये पाण्याचा प्रश्न हा खूप भीषण आहे असं मला कळलेलं आहे. आता मी ब्रेक घेऊन पाणी प्यायला गेलो पण मला पाणी प्यायला मिळालं नाही.
मला असं सांगण्यात आलं की लातूरला इथून पाणी पाठवलं होतं, पण आता सांगलीलाच पाणी देण्याची गरज आलेली आहे. का बरं ही वेळ आली, कशामुळे आली? ताई, तुम्ही एक महिला आहात. पाणी आणि महिलेचा संबंध खूप महत्वाचा, जवळचा संबंध आहे. पाणी मिळतंय, पक्ष सोडून बोलायचं. पक्ष सोडून पाणी कंटिन्यू मिळतंय. मागच्या जानेवारी पासून जो पंप चालू केलेला आहे तो आज सगळ्यात तो चालू आहे. सांगलीमध्ये टँकर चालू आहे. टँकर कोयनेतून पाण्याचा जो विसर्ग होतोय तो अशी अतिशय नियमानं होतोय. पाण्याची कुठलीही टंचाई आमच्या सांगलीत येत नाही. पावसाचं प्रमाण कमी असल्या कारणानं थोडाफार जो तुटवडा पडलेला त्याचं नियोजन योग्य पद्धतीने सरकार केलं. प्रत्येक वेळेला प्रत्येक जण बोलतोय पाणीदार आमदार, पाणीदार खासदार, पाणीदार. अहो त्यांनी पाणी नाही तर मृगजळ दिलाय लोकांना. पाणी कसलं पाजतात ते लोक? उशाला नदी असताना प्यायला पाणी नव्हतं, त्याला इथले आमदार असतील खासदार असतील झोपले होते. नागरिकांना दंगा करायला लागला आणि आता तोंडावर निवडणुका आलेत म्हणून आता पाणी साहेब 7 मे नंतर जर परत पाण्यासाठी मला आंदोलन करायला लागणार आहे, ह्याचा जबाब भारतीय जनता पार्टीवाल्यांनी द्यावा. आज तुम्हाला सांगतो जतला हजारो कोटीची टेंडर निघून जत मिरज पूर्व भाग हा सगळा सुफलाम झालेला आहे. आता जतची वास्तविक परिस्थिती बघितली तर 1800 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्यातले 900 कोटी रुपये वर्ग झालेले आहेत. आणि मला एकच सांगायचं आहे, या सांगलीमध्ये फक्त काँग्रेसवाली पाणी पित नाही तर भाजप आणि शिवसेना सुद्धा पाणी पिते. पाण्याची गरज फक्त ह्यांना भासत नाही तर सगळ्यांना भासते. तर ह्याने एवढं बोलू नये की इथं पाणी भेटलं नाही. आज महिनाभर झालं कंटिन्यू जतला पाणी चालू आहे आणि कवठे मंकाळ करोलीच्या पुढनं आपण उभारून चालत जाऊ शकतो. एवढ्या मोठ्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत तिथनं आणि ते काम सुद्धा चालू आहे. अजून जाऊन प्रत्यक्षात बघायला पाहिजे यांनी जाऊन. ज्या भाजप असेल, सेना असेल, राष्ट्रवादी असेल, या पाण्याचं राजकारण करून लोकांना फसवायचा धंदा यांचा अनाधिकारापासून चालू आहे. मागं महाविकास आघाडी सत्ता असताना पालकमंत्री, आता राष्ट्रवादीचे जे प्रदेशातील जयंत पाटील हे पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी 2,500 कोटीची निविदा काढली. फक्त राजकीय श्रेयवादासाठी सत्ता बदल झाल्यानंतर ती निविदा कॅन्सल केली आणि भारतीय जनता पार्टीचे आता राजीनामा दिलेले माजी आमदार विलासराव जगताप यांना आंदोलन करावं लागतंय आणि हे भाजपने आम्हाला सांगतात का मी पाणी पाजतोय. महापुरामध्ये व कोरोना काळामध्ये संजय काका कुठं होते? आज ऐकून घ्या. विशाल पाटलांनी सॅनिटायझर फुकट दिला, हॉस्पिटल उभा केला. कोरोना काळात विश्वजित कदमांनी पाण्यात उतरून पुरात मध्ये मदत केली. जयश्री वहिनी, मदन भाऊ युवा मंच सगळ्या कार्यकर्त्यांनी महापुरा काळामध्ये सगळ्या महापूरग्रस्तांना मदत केली. आज संजय काका कुठं सुद्धा नव्हते, सांगलीत आले. पाण्याचा प्रश्न त्यांनी महापुरामध्ये संजय काका पाटील हे स्वतः फील्डवर होते. तुम्हाला जर का पुरावे पाहिजे असतील तर माझ्याकडे पुरावे आहेत. संजय काका सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सुधीर गाडगीळ यांनी पूर्ण मंत्रिमंडळ या ठिकाणी आणलं. सांगायला गावांनी पाण्यासाठी कर्नाटकात जायचा ठराव केला का तर इथले खासदार 65 गावांनी इथले खासदार निष्क्रिय आहेत. महाराष्ट्रातली जर जनता ठराव केला ना, तुम्ही काय आम्ही तो प्रश्न हाताळला चांगल्या अजून पण त्या लोकांना पण देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकही गाव करणार नका. जगच्या 65 गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव केला. मग ते इथल्या युतीच्या सरकारने त्याला खोटं आश्वासन दिलं महापालिका इलेक्शन नंतर हे लोक जाणार नाही. 2014 नंतर यांचं आयुष्य चालू झालंय. त्याच्या अगोदर माणसं पाणी पित नव्हती, चड्ड्या घालून फिरत नव्हती, कपडे घालत नव्हते. अरे काय सांगायला. आज 10 वर्ष झाले संजय काका विद्यमान आहेत. पण मला जरा सांगा, आज आमच्या सांगलीमध्ये बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दिव्यांगांचे बरेच प्रश्न सुटले. आपल्या सांगली जिल्ह्याचा खेळाडू इंटरनॅशनल लेवलपर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड केला, तर त्या माणसाला संजय काका भेटायला गेल्यानंतर संजय काका आज 6 महिने झाले त्या माणसाला भेटत नाहीत. आज दिव्यांगांना तुमच्या दारापर्यंत आल्यावर तुम्ही 6 महिने भेटत नाही. मग तुम्ही आमच्या दिव्यांगांचे काय प्रश्न सोडवणार आहे? आज गेल्या 10 वर्षात तुम्ही बघितलं नाही की महानगरपालिकेमध्ये दिव्यांगांना न्याय मिळतो का, जिल्हा परिषदमध्ये दिव्यांगांना न्याय मिळतो का? हे कधीच खासदारांनी आलेले नाही आहेत. दिव्यांगांना न्याय मिळतो का हे खासदारांनी बघितलं नाही असं त्या ताईंनी मुद्दा मांडलेला आहे. काय म्हणणं आहे तुमचं? दिव्यांगांसाठी वेगळं मंडळ स्थापन केलं. दिव्यांगांसाठी विविध योजना असेल, दवाखान्याचा असेल, पेन्शन असेल, या सगळ्या गोष्टी होत आहेत. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यामुळे माणसं सोडा, जनावर सुद्धा 10 वेळा अंघोळ करायला लागल्यात. अरे कोण म्हणलं पाणी नाही?
पाणीच पाणी आहे. कोण 10 वेळा आंघोळ करायला? माणसं सोडा जनावर सुद्धा 10 वेळा आंघोळ करायला. विकास विकास सुद्धा आंघोळ करायला 10 वेळा. आणि तुम्ही काय सांगता 31% धरणात पाणी आहे? ऐकलं का तुम्ही? अहो तुम्ही काय 10 वेळा जनावर आंघोळ करायला लागले म्हणून सांगायला लागले. एवढं पाणी म्हणाले साहेब त्यांचं कसं आहे खोटं बोल करा रेटून बोल, खोटं बोल करा रेटून बोल, पण रेटून बोल. परवा पाणी प्रश्नावर महापालिकेत मिटिंग होती. ह्याच माणसाने आयुक्तांच्या अब्रू काढल्या पाणी नाही म्हणून, आणि हा मला चुकीची माहिती सांगतोय. मी साक्षीदार आहे, मी साक्षीदार आहे, मी साक्षीदार आहे, मी साक्षीदार आहे. त्याच अब्रू काढली. दिव्यांगांच्या बाबतीत सांगतो, आमच्या दिव्यांग भगिनी आहेत, त्या दिव्यांगांना महापालिकेत वर जायला लिफ्ट करतो म्हणून गेले 6 वर्ष आश्वासन दिलेलं होतं. ते त्यांना लिफ्ट बसून नाही, ते दिव्यांग बांधव असे खरखडत आणि सरकडत जातात. त्याच पद्धतीने त्यांना रोख अनुदान द्यायचं असतं, त्यांना रोख अनुदान द्यायचं असतं, ते दिलं जात नाही. हे बघा महापालिकेचा तुम्ही विषय इथं सांगू नका. दिव्यांगावर स्वतंत्र मंत्रालय केलंय. हे काँग्रेसच्या सरकारमध्ये 300 ते 400 रुपये पेन्शन दिव्यांगाला मिळत होती. आता 1500 रुपये मिळतात. 1500 रुपये पेन्शन आता दिव्यांगांना मिळत्या. जर 2 मुलं असतील तर त्याला आणि परत 100 रुपये म्हणजे 1700 रुपये पेन्शन मिळतात. रामदास आठवले म्हणतात की मोदींना निवडून द्या, आता ते थापा मारणार नाही. थापा मारते, आतापर्यंत थापा मारत होते, थापा मारत होते, थापा मारत होते. मिली बघत आहे, सगळी मिली बघत आहे. एकच प्रश्न आहे, हे बऱ्यापैकी आता सगळ्यांचं चाललेलं आहे. 10 वर्षात काय केलं, 10 वर्षात काय केलं. आम्ही बघितलं 60 वर्षात ह्यांना काय करता आलं नाही. जर एक मिनिट हे जे म्हणतात ना की 10 वर्षात करता आलं नाही, यांनी 60 वर्षात ह्यांना जमलं नाही करायला, आणि हे 10 वर्षाचा हिशोब आम्हाला मागतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद या ठिकाणी पेटवला जात नाही. मंडळी प्रश्न खूप आहेत. 3 पाटील उभे आहेत. कोणत्या पाटलाला मत द्यायचं असा आता सगळ्या मतदारांना प्रश्न पडणार आहे. मी समीर पाटील, हा 4था पाटील. 4थ्या पाटलांना आता तुम्हाला सांगायचा प्रयत्न हा करणार आहे की तुम्हाला जो योग्य वाटेल, जो सक्षम वाटेल त्याला मतदान करा. मतदान मात्र नक्की करा. जाऊया आपण पुढच्या टप्प्यात. महायात्रा वारी लोकसभेत. 4 वर्षात महागाई वाढली, सिलेंडरात कपात झाली, आणि कांद्यानं शिमाच गाठली. पण काय सांगू दादा, 5 वर्ष सरली आणि इलेक्शन आली, आणि एका रात्रीत खैरात झाली, खैरात झाली. सगळ्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते उतरले, पदाधिकारी उतरले, अध्यक्ष उतरले, उपाध्यक्ष उतरले. मी माझी गाडी घेऊन जातो. आता पुढच्या टप्प्याला चर्चा करतो. काय झालं नेमकं, काय होणार आहे नेमकं, देशाचं भवितव्य काय आहे, आपलं भविष्य काय आहे, यावर चर्चा करण्यासाठी म्हणून ही महायात्रा वारी लोकसभेची काढली आहे. आणि ह्यातनं जर तुम्हाला काही अंदाज लागला कुणाला मत द्यायचं हे जर तुमचं ठरलं तर माझी ही वारी सफळ संपूर्ण झाली असं मला वाटेल. तेव्हा बघत राहा महायात्रा वारी लोकसभेची. चला मी जातो पुढच्या टप्प्याला. चल रे बाबा. गाडी डायरेक्ट लोकसभेत जाणार, कुठेही थांबणार नाही, सांगून ठेवतो आत्ताच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.